पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसुरीला पाकिस्तानचं पाठबळ असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय। पाकिस्तानी आर्मीच्या बड्या अधिकाऱ्यांसोबत सैफुल्लाचा फोटो भारताच्या हाती लागलाय। दहशतवादी सैफुल्लासोबत पाकिस्तानी आर्मीचे अधिकारी फोटो काढतात। मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना परदेशात पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली। पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना खासगी विमानाने ब्रिटन आणि न्यू जर्सीला पाठवल्याची माहिती आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एका स्थानिक काश्मीरी तरुणानं धाडस दाखवत एका पर्यटकाच्या लहान मुलाला वाचवलं। याचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। स्थानिक तरुणानं दाखवलेल्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होते। दहशतवादी गोळीबार करत असताना या काश्मीरी तरुणानं एका पर्यटकाच्या हातातलं लहान बाळ आपल्या हातात घेऊन सुरक्षित ठिकाणी नेलंय। पहलगाम हल्ल्यानंतर भीतीपोटी पर्यटकांनी काश्मीरचं बुकिंग रद्द करायला सुरुवात केली आहे। हल्ला झाल्यापासून ट्रॅव्हल्स एजन्सीजना तिकीट रद्द करण्यासाठी फोन येत आहेत। फक्त काश्मीरच नाही तर लडाख गुलमर्ग भागात जाणाऱ्या पर्यटकांनीही बुकिंग रद्द करायला सुरुवात केली। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवाद्यांबाबत मोठी कबुली दिली आहे। गेल्या 30 वर्षांपासून आम्हीच दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि पैसे पुरवल्याची कबुली आसिफ यांनी दिली आहे। स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही कबुली दिल्यानं आता पाकचा बुरखा फाटलाय। सुरक्षा यंत्रणांनी सर्च ऑपरेशन सुरू केले। संवेदनशील असलेल्या पुलवामा, हंडवाड, कुलगाम आणि कठुआ भागामध्ये ऑपरेशन फ्लॅश आउट राबवलं जात आहे। या अंतर्गत दहशतवाद्यांच्या शोधासाठी घराघरात सर्च ऑपरेशन सुरू आहे। दहशतवादी हल्ल्याविरोधात दिल्लीत काँग्रेसच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये राहुल गांधीही सहभागी झाले होते। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला। एनआयचं तपास पथक पुण्यात दाखल झालंय। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जगदाळे कुटुंबियांचा जबाब नोंदवला जाणार आहे। दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी म्हणून एनआयचं पथक जगदाळे कुटुंबियांच्या घरी पोहोचले। दहशतवादी हल्ल्यामध्ये संतोष जगदाळे यांचा मृत्यू झालाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश देण्यासंदर्भात ही बैठक होती। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात एक संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळते। त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश अमित शहांनी दिलेत। केंद्राच्या आदेशानुसार भारतातील सर्व पाकिस्तानींचा व्हिसा रद्द करण्यात आलाय। राज्यातील सर्व पाकिस्तानींची यादी तयार झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। त्यामुळे आता देशभरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू झाले आणि पाकिस्तानींना परत पाठवण्याची मोहीम सुरू झाली आहे। देशाच्या सुरक्षेसाठी जे निर्णय घेतले जातील त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका शरद पवारांनी घेतली। पहलगाममधील हल्ल्यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही असंही ते म्हणाले।